हा काका. काय ग, कशी आहेस तू बाळा? मी छान आहे. तुम्ही कसे आहात? आम्ही काय, तू घरी परत येण्याची वाट बघतोय. काका तुम्हाला माहिती आहे ना. हो हो, आणि आईचं कायम बरोबरच असतं. मला त्यात शंकाच नाहीये. बरं ऐक, मी ना एक नवीन पदार्थ शिकलोय तुझ्याकरता, म्हणजे खास तुझ्याकरता मी बनवणार आहे तो, आणि मला तुला तो द्यायचा आहे. कुठे देऊ? कशाला काका उगाच? अगं मला बरं वाटेल. आई मला म्हणाली की तिला कुकीज वगैरे काही द्यायच्या नाहीयेत, सगळं काही पौष्टिक द्यायचंय तिला आता. आणि मग नंतर तिनेच मला एक रेसिपी सांगितली. मी म्हटलं मी लगेच बनवतो, त्यात काय एवढं. आणि तसंही या घरात आई नंतर उत्तम कुक कोण असेल तर मीच आहे. काही या काका. मग बनवू ना? हो. आणि मग तुला आणून देतो, ठीक आहे? ओके चालेल. ओके, गुड नाईट. ठेवू मग? काका. हा काय ग? काही नाही, म्हणजे कसे आहेत सगळे? कोण? तिकडे सगळे कसे आहेत? कोण सगळे? म्हणजे सगळेच. सगळेच मस्त आहेत. छोटी आई? मस्त. आई? उत्तम. आणि सरू, इंदू वहिनी सगळ्या झकास. आणि काही? काही नाही, बाकी सगळे पण. तर बाकी सगळे म्हणजे कोण राहिलं आता? शहराबद्दल मी सांगितलं तुला. इंदू वहिनी, नर्मदा वहिनी, बेबी, सरू, झालं की? हो, ते झालेच सगळे. हा मग तेच तर. माझ्याविषयी कुणी काही बोलतं का? कोण बोलणार? कुणीच काही बोलत नाही. आईने सांगितलंच आहे ना. हो, पण विषय सुद्धा निघत नाही का माझा? विषय तुझा? तू मला श्रीबद्दल विचारतेस का जान्हवी? नाही नाही, असं नाही, म्हणजे मी असंच जनरल विचारत होते. मी मिस करते ना सगळ्यांना. बाकी सगळ्यांना ना. ठेवू का? ओके ठेव. आपण बाय द वे, श्री खूप बोलतो तुझ्याबद्दल, अगदी भरभरून बोलतो. तुला ऐकायचंय काय काय बोलतो ते? नाही नाही, तसं काही नाहीये. बघा, खरंच काका, मी जनरल विचारत होते. बाकी सगळ्यांविषयी ना. ठेवते, बाय. चल, गुड नाईट. काळजी घे. हो, तुम्ही. मी कशाला काळजी घेऊ? मी काही प्रेग्नंट नाहीये काही. काही या काका. ठेवते. ओके बाय. अहो काय मस्त दिसतंय हे. आणि वास? आहा हा, टेम्पटिंग. ओ मी बघते हा जरा असं तुझ्याकरता नाहीये. थोडस एकदम थोडं. तुझ्याकरता नाहीये ते शहा. अरे मग कुणा करताय? आहे कोणतरी स्पेशल. तुमच्यासाठी स्पेशल म्हणजे श्री. अर्धा श्री असं समज. अर्धा श्री म्हणजे? हा? आता म्हणालत ना अर्धा श्री. यातलं अर्ध श्री खाणार आहे असं समज. हा, शी काही खोट्या करता तुम्ही. तुझ्याकरता नाहीये ते. अहो मला फक्त चव बघू दे ना. हा बघ. इश काय काय चाललंय? काय चाललंय? अगं तिला चव बघायची होती. तुझ्याकरता नाहीये ते. अरे किती छान वास येतोय. कुणा करताय मग? अर्ध्या श्री करता. अर्ध्या श्री करता? हा म्हणजे अहो म्हणजे यातलं अर्ध श्री खाणार आहे ना म्हणून म्हणे. काय या उगाच. तुझ्याकरता नाहीये बेबी. हॅलो सौम्या, कशी आहेस तू? काय सांगतेस काय? हो का? तुला सांगते बघ पेंट्या, ते काल रात्री बाहेर चालायला गेले नव्हते. ते नक्कीच त्या निंबाळकरांचं डोकं खायला गेले असणार. असं काही नाही आई. अरे मी पाहिलं त्यांना निंबाळकरांच्या दारावर जाताना.
तू त्यांच्या मागे गेली होतीस. नसलायस ना कार्ट्या, तुला त्यांचाच कोळ का? उद्या कोर्टात माझ्या विरुद्ध साक्ष द्यायची वेळ आली ना तरी देखील उभा राहशील. आई बास झालं, कुठच्या कुठे जातेस तू. माहितीये त्यांना मुद्दाम करताय तसं. त्यांना ना मला काहीतरी शिक्षा द्यायची. अगं हो, त्यांनी दिली तुला शिक्षा, करतेस ना घरची कामं तू आता. हे सगळं माझ्या तोंडाला पानं पुसण्यासाठी चाललंय, कळलं ना? त्याचं केर काढणं, लादी काढणं ह्याच्यावर समाधान मानणाऱ्यातला माणूस नाहीये तू. तुझ्या जन्माच्या आधीपासून ओळखते मी त्यांना. एक नंबरचे घुमे आहेत. एकदा एखादी गोष्ट त्यांच्या डोक्यात आली ना की ब्रह्मदेव जरी खाली उतरला ना तरी मागे पुढे पाहायचे नाहीत ते. ह्याचीच काळजी वाटते रे मला. त्यांच्या डोक्यात आहे ना काहीतरी काळं बेर आहे नक्कीच. त्या चहा घेतोयस का? नाही नको बाबा. हवा तर करून ठेवलाय. पांडुरंगा, काय हो, काल रात्री कुठे गेला होता? अहो काय विचारतेय मी? पाय मोकळे करायला गेलो होतो. इतका वेळ? अहो अहो बोला ना धडाधडा. काय विचारते मी? हो का असे वागताय? अंत पाहताय माझा? आता काय जीव घेणार आहात का माझा तुम्ही? बोला की धडाधडा. तुला भांडण करायचंय का? बाबा तू थांब पिंट्या. तुला भांडणच उकरून काढायचंय का? तुम्हाला मला शिक्षा करायची आहे का? बाबा बाबा ताई घरात आहे. अरे म्हणूनच गप्प बसलोय मी. खाली मुंडी आणि पाताळ धोंडी आहात तुम्ही. मला सगळं कळतंय तुमचं. अगं आई, तू बोलू नकोस, ती ऐकणाऱ्यातली नाहीये. तुला उशीर होतोय, तू आपला निघ. हो पण बाबा. अरे नोकरी आहे ना बाबा, वेळ पाळायला हवी. जा तू, जा जा. तू शांत राहा, आपण आल्यावर बोलू. हो, असं काय करता? मी हात सोडते तुमच्या पुढे. तुम्ही तरी ऐकताय का माझं? सांगा ना, काय करू मी? तुम्ही म्हणताय तसं सगळं केलं मी मेले तर तुमचा आत्मा थंड होणार आहे का? तर तेही करते ना मी. कला, एखाद्या माणसाला एवढंही घाबरवू नये की ते माणूस भीतीच्या टोकावर जाऊन उभं राहील. आजवर एवढं घाबरवलंयस ना तू मला की आता तुझ्या कसल्याच वागण्याची कुठलीच भीती राहिलेली नाहीये माझ्या मनात. जानूचा तरी विचार करा ना. तो तुला आत्ता सुचलाय? तिचं काय होईल? तिचं छान होणार आहे. छान होतंय तिचं. तिची कसलीही काळजी नाहीये. म्हणून माझ्या जीवावर उठलात होय? अहो बायको आहे मी तुमची, लग्नाची. आयुष्यभर तुमच्यासाठी खस्ता काढल्या मी, तो हा दिवस बघण्यासाठी. आता कुठे जाताय तुम्ही? अहो अहो हॅलो हॅलो. हा निंबाळकर वहिनी, हे कळलं का? म्हणजे वकील साहेब काही बोलत होते का?
आई आली ना की आपण सौम्याला बोलवून घेऊया तिला भेटायला. आल्या आल्या हो का त्यात काय झालं? नाही तसं नाही, पण म्हणजे शरयू कधी ना कधीतरी बोलवावंच लागणार ना तिला. हो, पण म्हणून लगेच आल्या आल्या. अगं त्याशिवाय गाडी पुढे कशी सरकणार? आणि आता उशीर करण्यात काय अर्थ आहे? उगाच कशाला वेळ घालवायचा? हो ना, वेळ कशाला घालवायचा. हे बघा बाकी सगळं तर जुळलंय. आता फक्त आईकडनं ग्रीन सिग्नल मिळायचा तेवढा राहिलाय. आई देतील का ग्रीन सिग्नल? हो देईल की. आपण घाई करण्यात काही अर्थ नाहीये. वहिनी तू श्रीचं म्हणणं काय आहे ते ऐकलंयस ना? ऐकलं, पण मग झालं तर. हे बघ आपण आपल्या लेकाचं सुख बघायचं असं ठरलंय ना आपलं. हो, असं ठरलंय ना आपलं. हो ना, मग झालं. हा विषय संपला. सौम्याच आहे आपल्या लेकाचं सुख. मी सांगते ना तुला, यू टेल अस. खूप छान मुलगी आहे. मला खूप आवडली. श्रीला कम्फर्टेबल आणि आपल्या घरात सहज सामावली जाईल अशी मुलगी आहे. आणि शेवटी रोटी बेटी व्यवहार आपल्या आपल्यातच करावा असं म्हटलंय आपल्या पूर्वजांनी. ते का? त्याला काहीतरी कारण होतं. पूर्वज आपले शहाणे होते. आता सौम्याचंच बघा ना, आपल्यासारख्या घरातली आहे, आपल्यासारखे संस्कार आहेत तिच्यावर. किती फरक पडतो ना. आणि आता एक वाईट अनुभव आलाय ना आपल्याला. कशी होती ती जान्हवीच्या घरातली माणसं. त्या बाबतीत आपला अंदाज अगदीच चुकला. जान्हवीच्या घरच्यांसारखी सोयरीक नको बाई, फारच नंतर त्रास होतो. नाही ग, ती जान्हवी अनुरूप नव्हतीच आपल्या श्रीला. आपण आपलं हे समजून घेतलं. पण सौम्याला भेटल्यापासून ना हे मला फार जाणवतंय. आणि एक सांग, आईने पिंट्याला माफ केलंय, तो तिचा डिसिजन. पण मला त्याला माफ करणं शक्य नाही, अगदी या जन्मात तरी नक्कीच नाही. हो ना, विचित्रच वागला होता तो. नाहीतर काय, मी स्वतःच्या नवऱ्याला माफ नाही केलंय तर हा कोण? काही नाही, चूक ही चूकच, मग त्याला माफी नाही. नाहीतर मग समोरचा चूक करतच राहतो आणि आपण त्याला माफ करतच राहतो, असंच सुरू राहतो. मी त्या पिंट्याला कधी माफ करूच शकणार नाही आणि त्या जान्हवीला तर नाहीच नाही. नकोच आहेत मला या घरात ती जान्हवी आणि तिची फॅमिली. तेव्हा यापूर्वी मी कधीही तुझ्या समोर हात जोडले नव्हते रे. पण माझा संसार वाचव, यांना चांगली बुद्धी दे रे देवा. माझ्यावर ही पाळी नको देवा, खरंच नको, खरंच नको रे. मी कुठे जाऊ? अगो काय झालंय तुला? थांब, बस इकडे. का रडतेयस तू? आई काय झालं? दुखतंय का काही? अगं बोल ना, अचानक का रडतेयस? थांब, पाणी देऊ तुला? मला विष थोडस. काय झालंय आई? शानू, माझ्या आयुष्याला ना काही अर्थच उरलेला नाहीये बघ. मला काय झालंय ते सांगणार आहेस का तू? तुला कोणी काही बोललंय का? पिंट्या काही बोललाय का? बाबा? माझ्याविषयी ना कुणालाच काहीच वाटत नाही. अगं हाडाची काढ केली मी हे सगळ्यांसाठी, पण कुणाला काही आहे का बघ?
मी म्हणून टिकले इकडे. दुसरी कोणी असती ना तर पळून गेली असती केव्हाच. दीड दमडीचं सुख नाहीये घरात. ह्याने कधी माझ्यासाठी गुंजभर सोनं केलंय की माझं सुख कशात आहे ते पाहिलंय जानू. आई तू जरा शांत हो बघू, प्लीज शांत हो. काय झालंय मला सांग बघू. काय सांगू जानू तुला. दिंडवडे निघाले बघ ग माझ्या आयुष्याचं. देव ना मला नेत पण नाही ग. तू कुठे डोळे बंद करून बसलाय देव जडे. निधानी वणवण तरी थांबली असती ना माझ्या आयुष्याची. आई काय झालंय आणि बाबा कुठे गेलेत. त्यांना काय सध्या निंबाळकर वकिलांचं डोकं धरलंय त्यांनी. म्हणजे काय. आता या वयात हे असं वागणं शोभतं का ग. अगं काय केलंय त्यांनी. शेण घालतील बघ लोक माझ्या तोंडात. आता तू सांगणार आहेस का मला काय झालंय ते. जानू बाईची सगळ्यात मोठी भीती काय असते माहितीये. काय. तिचा संसार तुटण्याची. खरं आहे ना हे. बाबा तुम्ही कुठे गेला होतात. मी जरा. काय खरंय हो. तू म्हणालीस तेच. काय काय म्हणालीस तू आता. आईला सगळ्यात जास्त भीती तिचा संसार तुटण्याची असते. हो की नाही. मग दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये आपल्याला स्वतःलाच पडावं लागतं. हा देवाजीचा न्याय ठाऊक नाही तुला. बघितलंस जानू. बघितलंस कसं बोलतात ते. आता आणखीन काय करायचं बाकी ठेवलंय तूच सांग ना त्यांना. नाही बरोबर बरोबर बोलतेस. तू काहीही करायचं बाकी ठेवलेलं नाहीयेस. बघ जानू बघ. बघ कसं वाकड्यात बोलतायत ते. अगं दृष्टी तशी सृष्टी. तुला सगळं वाकड्यातच दिसणार. कारण सरळ काही बघायची सवयच नाहीये ना तुला. काय वाकड्यात बघितलं ग मी. सांग ना. कसे बोलतात बघ ना. शेवटी मलाही मन आहेच ना. दिवसभर मर मर करायची आणि नंतर मग जोडेच खायचे. हे असलं आयुष्य झालेलं आहे माझं. आता फार काळ नाहीये तुझं असं हे आयुष्य. काय करणार. टाकणार का सोडणार का हाताला धरून घराबाहेर काढणार. त्यापेक्षा ना जीव घ्या माझा. नाही तर मला विषच आणून द्या ना. मी कशाला आणून देऊ. तुझी तू आणायला समर्थ आहेस. बाबा काय बोलताय तुम्ही. ह्यांना ना मी नकोच आहे. मी मेले ना तर गावभर अगदी पेढे वाटतील ते. देवा तेव्हा उचल रे बाबा मला. इथे जगून तरी काय उपयोग आहे. पण एक सांगते जानू. मी मेले ना तरी ह्यांना माझा संसार मी मोडू देणार नाही. अगं तुझा संसार मोडायला तुझी तू समर्थ आहेस. बघितलंस जानू. तुला म्हटलं नव्हतं मी. यांचं हेच चाललेलं आहे. हे काय करतात निंबाळकर वकिलांकडे जाऊन मला काही कळत नाही का. मी काही वेडी नाहीये आणि मेलेल्या आईचं दूध पण प्यायलेले नाहीये. जीव देईन मी पण घटस्फोट देणार नाही.